करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमरंग भूमिका कीर्तने उभे लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुनिया सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला आज्ञानी म्हणूनिया फुलिया बाळा चालवी सकळा नावा म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेनो बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठाला झालो सुरुवात करण्याआधी थोडासा पर्याय श्री क्षेत्र चापडगाव ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी पायदिंडी सोहळा वर्ष 20 आणि हा मुक्काम केम या ठिकाणी करण्यात आला आणि या मुक्कामाच्या हरिकीर्तनाची सेवा माझ्या वाटेला आली हे माझे परमभाग्य कीर्तनाकरिता उपस्थित गावातील भजनी मंडळ परत परिसरातील भजनी मंडळ व आमच्या भक्ती वेदांत इंटरनॅशनल वारकरी गुरुकुल मधील गुणवान विद्यार्थी सर्वांच्या चरणी नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात आनंद कंद सच्चिदानंद घन परात्पर पूर्ण परब्रह्म प्रकाश भगवान परमात्मा आणि त्या भगवान परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग कोणाचा आहे म्हणाल तर पांडुरंग रायाचे एकनिष्ठ भक्त आळंदी पंढरीचे पायी वारी करणारे महान वारकरी संत कलियुगामध्ये मानव देह घेऊन वैकुंठाला जाणारे असे असणारे संत विश्ववन्य विश्वभूषण विश्वाधिकारी की ज्यांचा गाथा हा पंचम वेद मानला जातो असे असणारे श्री क्षेत्र देहू निवासी संत आता देहू निवासी संत म्हटल्यानंतर कोणते संत बरं आधी तुम्ही सांगा कोणते संत सांगा कोणते संत अर्थात तुकाराम महाराज बरं आजोबा तुम्ही सांगा कोणते संत आजोबा आम्ही तुम्हाला विचारले सांगा कोणते संत आजोबाला अजून काय सांगा आता तुकाराम महाराज आता सगळ्यांनीच सांगा कोणते संत जेवलात कोणते संत अर्थात हा
अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. विठाला आता एवढे लक्षणे सांगून जर एखाद्या महान भगवंताच्या मुखात जर जगद्गुरु तुकाराम महाराजांचे पुणे असू आता तर तो महाभाग्यवंत कमीत कमी आपल्या या कुठल्या असू नये कीर्तनात ठेवण्याच्या लायकीचा नाही असे तुम्ही म्हणाल. अर्थात हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज प्रेमाची ताकद काय असते याचे वर्णन करतात. मंडळी, तुकाराम महाराज ज्यावेळेस या कलियुगाच्या बाजारात हिंडायचे फिरायचे तेव्हा त्यांना असं दिसून आलं की आता प्रेमाची भावना राहिली नाही, प्रेमाची ओघ गंगा घटत चालली आहे. मग या कलियुगामध्ये राहायचे कशाला? जिथं प्रेमच नाही तिथं आपल्याकडे म्हण आहे कोणतं? प्रेमाने जग जिंकता येते. पण परंतु जिथे प्रेमाची भावनाच राहिली नाही तिथे राहायचे कशाला? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा एकंताचा ब्रह्मी ब्रह्मरस सेऊ सदा. तुकाराम महाराज म्हणतात, जिथे प्रेमाची भावनाच राहिली नाही तिथे राहायचे कशाला? मंडळी, तुकाराम महाराज या कलियुगाच्या बाजारात राहायचे पण असून नसल्यासारखं. जीवी जरा आत्मपदा. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही या कलियुगाच्या बाजारात राहतो पण असून नसल्यासारखं. अलिप्त आवाज. संत या संसार रूपी बाजारात असून नसल्यासारखं म्हणजे अलिप्त. म्हणजे आपला हा अलिप्त बरं मला सांगा, या प्रपंचात ना हा जीव खरंच अलिप्त राहील का हो? त्या प्रपंचात कितीही दुःख असेल तरी हा जीव अलिप्त राहणार नाही. अगदी मरेपर्यंत म्हटलं तरी चालेल. बरं मी तुम्हाला एक विचारते, या प्रपंचात सुख आहे की दुःख? बोला, सुख आहे की दुःख? आता तुम्ही म्हणाल महाराज बरोबर आहे, या प्रपंचात दुःख आहे पण ते आम्हाला सुटत नाही. बरं मी याच्या पुढे जाऊन प्रश्न विचारते, तंबाखू खाणं चांगलं की वाईट? पुरुष मंडळी सांगा, तंबाखू खाणं चांगलं की वाईट? सांगा की चांगलं की वाईट? आवाज आहे ना मला? तंबाखू खाणं चांगलं की वाईट? हातात बरं महिला मंडळ तुम्ही सांगा, मिसरी लावणं चांगलं की वाईट? पण तरी आपण
लावतो का बरं मिस्त्री लावतो आपण म्हातारपण दात चांगलं राहतात का मिस्त्री लावल्यावर नाही ना मग तरी आपण का लावतो महत्वाची गोष्ट तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतो हे आपल्याला माहित असून देखील आपण तंबाखू खायची सोडत नाही कारण आपल्याला व्यसन लागलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात आपण ज्या प्रपंचात राहतो म्हणजे आपण ज्या संसारात राहतो हा संसार व्यसनाने भरलेला आहे संसाराच्या अंगी अवघीच व्यसन झाकून घेतलं होतं ही गेली घेतले त्याला उचलून लागली खेळ माझा गंगूबाई धावतच सांगणार काय झालं की म्हणते सोन्यासारखं लेकरू बाहेर ठेवू नये कुणाची नजर कशी तर कुणाची नजर कशी लेकरांना 4 मिरच्या उतरून टाक पोरग गंगूबाईकडे दिलं आणि ही निघाली तेवढ्यात गंगूबाई म्हणते जाता जाता थोडस ताक घेऊन जा ही म्हणते ताक काढण्याकरता मी भांडणच आणलं नाही गंगूबाई म्हणते भांड आमचं घेऊन जा पण ताक घेऊन जा मंडई सून भांड घेऊन गेली पण तिला ताक मिळलं का नाही पण सासू रिकाम्या हाताने जाऊन भांड्यात सहित ताक आणलंय याचं कारण काय असावं प्रेम सज्जन हो या प्रेमामध्ये खूप मोठी ताकद आहे या प्रेमानं असाध्य गोष्ट देखील साध्य होते इतकी ताकद या प्रेमामध्ये आहे ज्यावेळेस तुकाराम महाराज या कलियुगाच्या बाजारात प्रेमाच्या
प्रेमाच्या गोष्टी करायचे त्यावेळेस त्यांच्याजवळ एक साधक महाराज आला आणि म्हणाला, महाराज तुम्ही एवढं प्रेमाचं गुणगान गाता, एवढं काय विशेष त्या प्रेमामध्ये? त्यावेळेस तुकाराम महाराजांनी प्रेमाची ताकद काय असते हे सांगितले. एक असा प्राणी घ्या की तो सामान्य पण तो सर्वमान्य आहे. सामान्य म्हणजे साधारण आणि सर्वमान्य म्हणजे परिपूर्ण. तुकाराम महाराज म्हणतात त्या प्राण्याचे नाव भुंगा आहे. भुंगा असा एक प्राणी आहे की तो सामान्य पण तो सर्वमान्य आहे. तो कितीही कठीण लाकडाचे पीठ करू शकतो आणि हेच जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात बोलतात. गुमान गोवी ब्रह्मरास मना. तुकाराम महाराज म्हणतात तो भुंगा कितीही कठीण लाकडाचे पीठ करू शकतो. त्याला कसल्याही कठीणपणाचा गुमान नाही. नाही काष्टाचा गुमान नाही म्हणजे नाही. काष्टाचाच म्हणजे कठीणपणाचा आणि गुमान म्हणजे फिकीर. म्हणजे त्या भुंग्याला कसल्याही कठीणपणाची फिकीर नाही. भुंगा असा एक प्राणी आहे तो कितीही कठीण लाकडाचे पीठ करू शकतो. मग ते लाकूड कितीही कठीण असू द्या. एक वेळी माझ्या श्रीरामांना कलम लागता लागता राहिला. रामायणाचे प्रसंग आहे. नीट लक्ष देऊन ऐका. ज्यावेळेस राम रावणाचे युद्ध चालू होते त्यावेळी युद्धाच्या पहिल्या दिवशी रावणाचे निम्मे राक्षस रामाच्या सैन्याने मारले. आता मला सांगा रामाचे सैन्य कोण? पुरुष मंडळ रामाचे सैन्य कोण? बोला कोण? आता माकड वानर सेना. त्यांनी युद्धाच्या पहिल्या दिवशी रावणाचे निम्मे राक्षस मारले. युद्धाचा दुसरा दिवस होता. कितवा? माकडे युद्धभूमीवरती आली. पाहतात तर काय, ज्या राक्षसाने आपण काल मारली तीच राक्षस आज पुन्हा युद्धभूमीवरती हजर. आणि ही राक्षस मरतच नसेल तर युद्ध करू. आपल्या मुकदमाला बोलवा. माकडांचं मुकदम कोण? महिला मंडळाचं तुम्ही सांगा. माकडांचं मुकदम कोण? सगळी सांगा. सगळी सांगा की सगळ्यांचा आवाज नाही येत. सगळी सांगा कोण? हनुमंत राहिले. हनुमंत बोलतात काय झालं? माकडे बोलतात हे युद्ध आम्ही कवर करायचे म्हणजे हे युद्ध कवर चालणार. हनुमंत बोलतात अरे माकडांना पण झालंय तरी काय?
माकडे बोलतात आता काय व्हायचं राहिले ते विचारा. हनुमंतराय बोलतात अरे माकडानं पण झालंय तरी काय. त्यावेळेस हनुमंतराय माकडे बोलतात जी राक्षसांना आम्ही काल मारले तीच राक्षस पुन्हा येतो आणि ही राक्षस पुन्हा पुन्हा जिवंत होत असते तर युद्ध करून काय उपयोग. हनुमंतराय बोलतात तुम्ही माकड कधी सुधारणार नाही. अरे माकडानं त्यांच्या आईला जुळे असतील तर माकड बोलतात खरंच की राव सॉरी. माकडाने पुन्हा घनघोर युद्ध केले. माकडांची शस्त्र काही हाताच्या नख्या दगड गोटे आणि मुखाने रामनाम हे त्यांचे शस्त्र. माकडाने आजही ती सरळ राक्षसे मारली. दिवस मावळा युद्ध थांबले. पूर्वी धर्माने तीच होती दिवस मावळा युद्ध थांबायचे. दिवस मावळा युद्ध थांबले. सर्व वानर सेना रामरायांकडे आली. थोडी विश्रांती नंतर राम दर्शन घेत. पण मंडे त्यांची एक गोष्ट खूप विशेष होती. ती माकडे देवाच्या बाजूने लढत होती पण त्यांनी कधी देवाला पार्टी मागितली नाही. आपलं कसं आला बड्डे आलाय दी पार्टी पण ती माकडं झाडाचा पाला वरवडून खायचे पण त्यांनी कधी देवाला पार्टी मागितली नाही. आणि रात्रभर देवाचे भजन करायचे काय श्रीराम जय राम जय जय राम हरे राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम हरे राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम हरे राम जय राम जय जय राम माकडांचं सांगते. विशेषतः म्हणजे ती माकडे दररोज गंध लावायची. मी माकडांचं सांगते. ती माकडे एकमेकांना चांगलं बोलायची. मी माकडांचं सांगते आपलं सांगत नाही. ती माकडे एकमेकांना गंध लावायची आणि म्हणायची का रे माझा गंध कसा लागलाय का रे माझा गंध कसा लागलाय असं म्हणत आनंद लुटायची. कोण माकड हे महत्वाचे आपली युक्ती तर सोडूनच द्या. नंतर राम दर्शन घेत युद्धाचा किस्सा सर्व रामाचे सैन्य अर्थात वानर सेना युद्धभूमीवरती आली. पाहतात तर काय ज्या राक्षसांना आपण काल मारले तेच राक्षस आज पुन्हा युद्धभूमीवरती आले. आता मात्र माकड चिडली. अरे हे राक्षस मरतच नसले तर युद्ध करून काय उपयोग. आपल्या मुक्कादमाला बोल. माकडाचा मुक्कादम कोण बोला. आता तुम्ही म्हणता हा प्रश्न डबल का विचारला नाही. तुम्ही मगाशी झोपेत होतात म्हणून आता हा प्रश्न डबल विचारला. सांगा माकडाचा मुक्कादम कोण. हनुमंतराय आले. हनुमंतराय बोलतात आता काय झाले. माकडे बोलतात तुम्ही काल काय म्हणालात यांच्या आईला जुळे असतील तर पण हो तेच राक्षस आज पुन्हा युद्धभूमीवरती पहा. हनुमंतराय बोलतात खरंच की मी वरिष्ठांना भेटतो असं का होतं याची चौकशी करतो. हनुमंतराय नळ जामवंत अंग त्यांना भेटले व झालेले सर्व हकीकत त्यांना सांगितले. आणि हीच राक्षस पुन्हा पुन्हा जिवंत कशी होतात याचा शोध लावण्याकरिता मी विरुद्ध पार्टीत प्रवेश करत नाही. त्यावेळेस अंगद बोलतात हनुमंतराय विरुद्ध पार्टीत प्रवेश करतायत जरा जपून तर पॅनल आपल्यावर उलटेल नाही खातील दिसते ते म्हणून सांगितलं. हनुमंतराय गेले ते थेट चंद्रसेनेच्या महालात. गेल्यानंतर चंद्रसेना बोलते
हनुमंतराय आपण इकडे. हनुमंतराय बोलतात कसं आहे ना, पार्टी बदलल्याशिवाय मजाच येत नाही. खरं सांग का मी इकडे कशाकरिता आलोय? आमची वानरसेना दररोज तुमच्या राक्षसांना मारते, पण हीच राक्षस पुन्हा पुन्हा जिवंत कशी होतात याचा शोध लावण्याकरिता मी विरुद्ध पार्टी प्रवेश केला आहे. सांगा ही राक्षस पुन्हा पुन्हा जिवंत कशी होतात? पण हे बघ, त्या तुझा नवरा देखील आहे. आपण जर एखाद्या बाईला विचारलं तुझं कपाळ कशाने पांढरं झालं तर ती सांगेल का हो? नाही. तसं चंद्रसेना बोलते मला विधवा व्हायचं नाही. हनुमंतराव बोलतात काय दिलं घेतलं तर? मग चंद्रसेना बोलते मग चालेल. हनुमंतराव बोलतात मग तुला काय मागायचं ते? चंद्रसेना बोलते मला एक वचन हवे. हनुमंतराव बोलतात हे घे वचन आणि मग तुला काय मागायचंय ते. त्यावेळी चंद्रसेना बोलते ज्यावेळेस राम रावण युद्ध संपेल त्यावेळी प्रभू श्रीरामांना माझ्या महाली एक दिवस मुक्कामाकरिता घेऊन या. ते हनुमंतराव बोलतात बस एवढंच, हे तुझं मी वचन पूर्ण करेल. पण हे बघ, महाल्यात आणल्यानंतर हनुमंतरायन बोलले प्रभू श्रीरामांचा काय अपमान झाला तर मी त्यांना मुक्काम करू देणार नाही. चंद्रसेना बोलते ठीक आहे, कारण हनुमंतराय हे संत होते आणि चंद्रसेनचा संतांवर विश्वास होता. संतांची बाई हो माझा विश्वास हो, संतांची बाई कधीच वचन मोडीच नाही. वचनाला मोडी बोलिले ते, वचनाला मोडी बोलिले ते, वचनाला मोडी बोलिले ते, नावडी तो कमाई ते ससे नावडी, वचनाला मोडी बोलिले ते, वचनाला मोडी बोलिले ते, मोडी बोलिले ते. सांगा ही राक्षस पुन्हा पुन्हा जिवंत कशी होतात? त्यावेळी चंद्रसेना बोलते पर्वताच्या पायथ्याशी एक गुहा आहे. ते गुहेमध्ये अमृत कुंभ आहे. दररोज मुंगे जातात, अमृत कुंभेमधले अमृत भरतात, आपल्या तोंडात अमृत भरतात आणि ज्या ठिकाणी राक्षस मरून पडले आहेत त्यांच्या तोंडात नेऊन सोडतात व ती राक्षस जिवंत होतात. चंद्रसेना एक महान पतिव्रता होती, तरी सुद्धा तिने आपल्या नवऱ्याचे मरण कशात आहे सांगितले. कारण पती हे पत्नीचे साधन आहे आणि पती हे पत्नीचे साधन आहे आणि असा तो भगवान परमात्मा. एकदा का भगवान परमात्मा सज्ज झाला की साधनांचा त्याग करावा लागतो. योग्यांचे जन जाताना तुंडासी
जो तो आम्हापाशी मागे पुढे आता भगवान परमात्मा साध्य होणार याचा चंद्रसेनेला आनंद होता. इकडे हनुमंतराय पर्वताच्या पायथ्याजवळ आले. पाहतात तर काय, सर्व भुंगे आपल्या तोंडात अमृत भरत होते. मग हनुमंतरायांनी थोडी त्यांची गंमत पाहिली व पर्वताच्या दरवाजाजवळ गेले व त्या भुंग्यांना अडवले आणि त्यांच्याबरोबर घनघोर युद्ध केले. आणि युद्ध चालू असताना एक भुंगा हनुमंतरायांच्या पायामधनं निसटला. हनुमंतराय मागे वळून पाहतात व म्हणतात, जाऊन जाऊन जाणार कुठपर्यंत. इकडे हनुमंतरायने सगळ्या भुंग्यांना आपल्या गदेने मारला. निष्ठून गेलेला भुंगा कुठपर्यंत गेला आहे ते पाहण्यासाठी हनुमंतरायांनी आपल्या शेपटीला आज्ञा केली की जा तेवढं बघ तो भुंगा कुठपर्यंत गेला आहे. 2 तास अगोदर गेलेल्या भुंग्याच्या पुढे 2 किलोमीटर जाऊन शेपटी वाट बघत बसली. नंतर एका तासाने गुंग 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 करत भुंगा तिथे आला. भुंग्याला पाहिल्यानंतर शेपटी म्हणते राम राम. भुंगा म्हणतो राम राम. शेपटी म्हणते चला. भुंगा म्हणतो कुठं. शेपटी म्हणते जिथून आलो. भुंगा म्हणतो कशाला. शेपटी म्हणते पंगत आहे पंगत. शेपटीने त्या भुंग्याला हातात पकडले. तसा हनुमंतरायांनी रिवाज टाकला. हनुमंतराय त्या भुंग्याला हातात घेतात व म्हणतात, का रे भुंग्या, लय आगाऊपणा करतोस. अरे मी या सर्व भुंग्यांना माझ्या गद्याने मारलं, आता मी तुला माझ्या हातात चिरडून मारणार. असं म्हटल्याबरोबर भुंगा म्हणतो अभयदान, अभयदान द्या, मला असं मारू नका, मला जीवन दान द्या. आणि भुंगा असं म्हटल्याबरोबर हनुमंतरायांनी त्या भुंग्याला जमिनीवर टाकले आणि म्हणतात, जा भुंग्या, मी तुला अभयदान दिले. अरे आमच्या रोगीवर औषध जर एखाद्याने अभयदान मागितले ना तर आम्ही त्याला जीवन दान देतो. जा, मी तुला जीवन दान दिले. भुंगा म्हणतो, हनुमंतराय मी जाऊ तरी कुठे. आज तुम्ही मला अभयदान दिले, आज माझा नवीन जन्म झाला, मी जाऊ तरी कुठे. आजपासून तुम्ही माझे स्वामी आणि मी तुमचा दास. मी तुमचे हे दासीत्व पद स्वीकारणार, म्हणजे तुम्ही जे सांगाल ते मी करणार. हनुमंतराय बोलतात, तुझं गिरमिट चांगले का. मग जा चंद्रसेनेच्या महाली जा, तेथे एक चंदनाचा पलंक आहे, तो पलंक आतनं पोखरून काढ. बस तुझ्याकडे एवढंच काम, पण काम जरा इमानदारीने कर. इकडे रामराव युद्ध संपले. प्रभू श्रीराम बोलतात, आजचा मुक्काम दशमुख पर्वतावर अंजनी माते पाशी. तेच हनुमंतराय बोलतात, प्रभू हा दौरा कोणी काढला. कारण सजीवंत दौरा हा मंत्र्यांचा डायरेक्ट असतो. हा दौरा कोणी काढला. आजचा मुक्काम चंद्रसेनेच्या मालात. ते हनुमंतराय बोलतात, आजचा मुक्काम चंद्रसेनेच्या मालात. प्रभू बोलतात, अरे हनुमंता, तुला काय कळतंय का. तू काय बोलतस. अरे माझे हे जीवन बंधनात्मक आहे. बंधनात्मक जीवन आहे. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी जीवन आहे. हनुमंतराय बोलतात, मला ते सर्व माहीत आहे. तुम्ही उठा आणि चला सुटा. हनुमंतरायाने ढकलत प्रभू श्रीरामांना चंद्रसेनेच्या महाली नेले. चंद्रसेनेने महाल सजवला होता. महालासमोर सडा टाकला होता. त्यावेळी रांगोळी काढली होती. कारण चंद्रसेनेला माहित होतं आज प्रभू श्रीराम येणार. कारण चंद्रसेनेचा संतांवर विश्वास होता आणि त्यांचे पाय हा माझा विश्वास. सर्व भावे दासा झालो त्यांचा. थोड्या वेळाने दोघेही महालासमोर पोहोचले. चंद्रसेनेने अगोदर हनुमंतरायांचे पाय धुतले, मग प्रभू श्रीरामांचे पाय धुतले, नंतर औक्षण केले म्हणजेच ओवाळले. चंद्रसेना बोलते, प्रभू या आमच्या महालात. त्यावेळेस प्रभू बोलतात, अरे हनुमंता, तुला कसं काही कळत नाही. त्यावेळेस हनुमंतराय बोलतात, प्रभू पुन्हा तुमचे हेच गाऱ्याने. अहो, तुम्हा मंत्र्यांना निवडून आणण्यासाठी आम्हा कार्यकर्त्यांना किती आश्वासन घ्यावे लागते ते आम्हालाच माहित. आता तुम्ही चला. प्रभू पुढे हनुमंतराय थोडे मागे उतरले आणि जो मोठा धक्का दिला, प्रभू नरसात ते चंद्रसेनेच्या पलंकावर जाऊनच बसले. तसा कडाडा आवाज आला. हनुमंतराय भिंतीला कान लावूनच होते. जसा आवाज आला तसं हनुमंतराय बोलतात, चला. प्रभू बोलतात, आल्या सरशी चहा तरी पिऊन जाऊ. हनुमंतराय बोलतात, चला, जाता जाता केमच्या चौकात थांबू. हे दोघेही निघाले. तेवढे चंद्रसेना धावत अंगणात येते आणि म्हणते, प्रभू तुम्हाला भक्तांचा त्याग कसा कळत नाही. प्रभू बोलतात, मला सर्व काही कळते, जाणूनी अंतर वर्तत तसे. असा मी आहे, मला सर्व काही कळते, पण मी तरी काय करणार. माझे हे जीवन बंधनात्मक जीवन आहे. पण तू काळजी करू नको, मी तुझी ही इच्छा पुढच्या जन्मात पूर्ण करेन. पुढच्या जन्मात श्रीराम झाले श्रीकृष्ण आणि चंद्रसेना
झाली सत्यभामा झाला झाला विठ्ठला आज माझ्या प्रभू श्रीरामांना कलंक लागता लागता राहिला. याला कारण तो भुंगा. भुंग्याने पलंकातनं पगरून काढला, पलंकाचे पीठ केले. तुकाराम महाराज म्हणतात असा त्या भुंग्याचा प्रताप. पण तुकाराम महाराज म्हणतात जरी हा भुंगा कठीण लाकडाचे पीठ करू शकतो, पण एकदा कमळाच्या पाकळ्यामध्ये अडकला तर ते तो तिथून बाहेर येऊ शकत नाही. आणि हेच जगद्गुरु आजच्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात बोलतात प्रेम प्रीतीचे बांधणे प्रीतीचे बांधणे तुकाराम महाराज म्हणतात एकदा का प्रेमाचे धागे जुळले तर ते काही केलं सुटत नाही. तुकाराम महाराज दृष्टांत देऊन सांगतात नेहमी भुंगे तळ्यामध्ये असणाऱ्या कमळाच्या मकरंद सेवन करण्यासाठी जात असतात. नेहमीप्रमाणे एक भुंगा तळ्यामध्ये मकरंद सेवन करण्यासाठी गेला. तो त्यात इतका रमला, दिवस कधी मावळला हे त्याच्या लवकर लक्षातच आलं नाही. मग थोडं उशिरा लक्षात आलं. आज जर आपण जास्त घरची छोटी मोठी परिस्थिती, लहान लहान मुले आपल्या आईला विचारतात आई आज आपले बाबा कसे आले नाहीत, त्यावेळेस ते आई म्हणते मी आणते तुमच्या बाबाला शोधून. कारण प्रत्येकाच्या बायकोला माहित असतं आपला नवरा कोणत्या पानटपरीवर तर कोणत्या हातभट्टीवर तर कोणत्या चौकात आहे. तसं त्या भुंगीने देखील माहित होतं आपला नवरा कुठे. ते असणाऱ्या तळ्यामध्ये गेले आणि कमळाच्या फुलांना कान लावायची आणि म्हणा ज्या कमळाच्या पाकळ्यातनं गुंगून असा आवाज आला की असं समजत की जनावर त्यात नक्की आहे. मग म्हणते मला सांगा त्या भुंगाकडे गिरमिट नाही का हो? पण तरी सुद्धा त्या कमळाच्या पाकळ्यात चित्र करू शकत नाही. बरं ठीक, त्याची बाहेर पत्नी उभी आहे ती भुंगीन, तिच्याकडे नाही का गिरमिट. पण यालाच कारण प्रेम प्रीतीचे बांधले ते नसुटे काही केले. मग ते भुंगीन तिथं असणाऱ्या कमळाला म्हणते हे कमळा आज जरा तू लवकर उगव. तेव्हा ते कमळ म्हणतात अगं ए भुंगे तुझं जसं माझ्यावर प्रेम आहे ना तसं माझ्या सूर्यावर प्रेम आहे. जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत मी उमलणार नाही. पण दोघं एक काम करू, सूर्याला प्रार्थना करू हे सूर्या आज जरा तू लवकर उगव. देव आणि भक्त याचा संगम म्हणजेच प्रेम. पण मंडळी या प्रेमाचे 3 प्रकार आहेत. किती? 3. 1 सामान्य प्रेम, 2 विशेष प्रेम आणि 3 अति विशेष प्रेम. सामान्य प्रेम जगातील सर्व जीवांवर प्रेम असल्यामुळे तो सर्वांना सर्व काही देतो. जन्माला आल्याबरोबर बाळाच्या दुधाची सोय करतो. गर्भी असता बाळ कोण पाळी त्याची लाळ, किंवा बाळ दूध कोण करीत उपत्ती वाढतो श्रीपती सेवे दुनी. जशी बाळाची भूक वाढते तशी दुधाची देखील उत्पत्ती वाढते. सर्व जगाला देखील परमात्मा सांभाळतो. कारे नाड वीसी कृपाळू देवासी पोषितो जगाती एकलसी. पशु पक्ष्यांची देखील तोच काळजी घेतो. पक्षी अजगर नकरित संचित तयासी अनंत प्रतिपाही. तुकाराम महाराज म्हणतात एका गावात एक पहिलवान राहत होता. तो नुसत्या कुस्त्याच लावायचा. दरवर्षीप्रमाणे शेजारच्या गावातून समस्त मंडळी वस्त्रदानकडे आली आणि वस्त्रदानना म्हणाले वस्त्रात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या गावात कुस्त्यांचा पट आहे, आपण यावे. वस्त्रदानने होकार दिला. जाण्याची सर्व तयारी केली. जाण्याचा दिवस उगवला.
व जाण्यास अंगणात आले. नेहरू धोतर व डोक्यावर फळझरीत यांचा फेटा व जाण्यास अंगणात आले. तेवढा त्यांचा लहान 2 वर्षाचा लहान मुलगा येऊन ते वस्तादांच्या धोत्राला पिळा मारतो आणि म्हणतो, मला पण तुमच्या बरोबर यायचे, मला पण तुमच्या बरोबर यायचे असं म्हणून महाग लागतो. त्यावेळेस ते वस्ताद त्यांच्या बायकोला म्हणतात, अगं